येथील गोदावरी महिला ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। या सभेला ग्रामसंघाच्या पदाधिकारी, सदस्य आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। हे पूजन पाणी फाउंडेशनचे मेंटॉर बिडवे सर व सीसी डांगे सर यांच्या हस्ते करण्यात आले। या वार्षिक सभेमध्ये ग्रामसंघाच्या वर्षभरातील कामांचा आढावा घेण्यात आला, तसेच आर्थिक जमा खर्चाचे वाचन करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। सभेतील प्रमुख मुद्दे आणि चर्चा: महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांचे यावेळी कौतुक करण्यात आले। नियोजन आणि नवे संकल्प: आगामी वर्षात महिलांसाठी उद्योग, व्यवसाय आणि कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला। कर्ज वाटप व वसुली: बचत गटांमार्फत मिळालेल्या कर्जाचा योग्य वापर आणि त्याची वेळेत होणारी परतफेड यावर सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले। महिलांनी संघटित होऊन स्वतःची प्रगती साधली पाहिजे। महिलांनी संघटित होऊन स्वतःची प्रगती साधली पाहिजे। गोदावरी महिला ग्रामसंघ गावातील प्रत्येक महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असा सूर या सभेतून उमटला। उपस्थित मान्यवर व पदाधिकारी: याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी बडे मॅडम, कृषी अधिकारी मोरे मॅडम, आत्मा फाउंडेशनचे मानकर सर, आरोग्य कॅम्पचे अधिकारी डॉक्टर अक्षय सर, आरटीसी घोडके मॅडम, सीटीसी सुरेखा घोडके, प्रभाग संघ लिपिका कोमल मोठी, ग्रामसंघ लिपिक रवीना औटी, कोषाध्यक्ष अंजुम सय्यद, तसेच सीआरपी संगीता बर्डे, वर्षा काळे, विद्या कदम, सविता गोडगे मॅडम, दुर्गा अवताडे आणि कृषी सखी निशा काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। गुणवंतांचा गौरव व सांगता: या प्रसंगी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचत गटांचा आणि विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या महिलांचा व त्यांच्या पाल्यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला। सभेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ग्रामसंघाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी केले। कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। ही सभा यशस्वी करण्यासाठी गोदावरी महिला ग्रामसंघाच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। आरकेएस न्यूजसाठी रसूल सय्यद।